नमस्कार, मी प्रणव चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपल्या क्रांती गोविंद पथकाची रंगीत तालीम आहे आणि त्याचसोबत आपल्या भटवाडीच्या राजाचं आगमन होणार आहे। तर राजाच्या आगमनासाठी आपण राजाला 7 थरांची कडक सलामी देणार आहोत। पाठीमागे बघू शकता आपली तयारी जोरात चालू आहे। मला नंबर 1च पाहिजे, मला एवढंच पाहिजे। 500 सोडून द्या, त्याला गेले जाऊ द्या, पण आपल्या शिडीला 500 रुपयासाठी नाव खाली करून द्यायची गरज आहे का? 2 वर्ष मेहनत केली आपण, वाया घालवली का? 3 महिने आपण काय केलं?
माहितीये का शेवटचा पोरगा जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत तिकडनं हालायचंच नाही खाली माहितीये का असं नको करून आपलेच पोर आहेत सगळ्यांना पहिला उतरू दे काय नाचायचं नंतर नाचूया आपण आणि गणपती बाप्पांच्या इथे आपले बघ आराध्य दैवत आहे भटवाडीचं आपलं शान आहे तिथे आपण तिथे नतमस्तक होऊन आपण पुढे जातो यंदा आपल्याला तिथे पाया पडायचं साताराचा व्यवस्थित सरांनी द्यायचं पण ही प्रॅक्टिस तिथे आलं पाहिजे. निखिल पुढे निखिल सगळ्या शिड्या लाव बरोबर एक शिडी 4 पर्यंत बाकीच्या शिड्या 3 पर्यंत बाकी 2 शिड्या तर 1+1 लागल्या पाहिजे आणि एवढा सपोर्ट पण व्यवस्थित आहे ना चिकना दे ना फक्त 4 थर आहेत ना व्यवस्थित लागू दे. इंग्लिश बीस काहीच ना इंग्लिश अजिबात नाही पाहिजे मला. ओके त्यानंतर अजा तू तुझी तयारी घे बेसची आपला 6 थर बेस लावायचं त्याची तयारी ठेवते. अगदी बरोबर आहे दाबून का दाबून एकदम टेस्ट कशी आहे टेस्ट भाजी बोल भाई मिसळ कशी आहे भाई मिसळ कशी आहे मिसळ एक नंबर आणि हे फक्त कांद्यासोबत खात आहेत. हे पाव घेतलेस का मस्करी केलेस हे मंडळात फक्त फुकटचे टी शर्ट घेणारे मित्रमंडळ आहे त्यांना फक्त फरसान दिलेला आहे. कशी आहे त्याला बाप्पाचं आगमन पण होणार आहे. त्या आगमनानिमित्त आपल्याला मस्तपैकी सलामी देऊन आपल्याला आशीर्वाद द्यायचा. लक्षात ठेवा गणपती बाप्पा मोरया. रवी दोनच्या पॅकेट अरे रवी जाना आतमध्ये यार. मागून काय बघताय यार पुढे.
कम्प्लीट होईल.